शाही म्हणतात। संजय राऊतांना भाजपचे नेते आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय। तपास यंत्रणा आता विंचू मगरी सारख्या वाटायला लागल्यात, पण 25 वर्ष मुंबईकरांचं रक्त शोषून भ्रष्टाचार केला त्याचं काय? कुठल्या गोल्डन गँग विषयी इशारे करताय, असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला। मुंबईमध्ये बहुप्रतीक्षित पहिली एसी डबल डेकर ई बस आजपासून सुरू होती आणि ही बस कुर्ला ते सांताक्रूज मार्गावरती चालणार आहे। एसी डबल डेकर ई बसची क्षमता 78 प्रवाशांना वाहून नेण्याची आहे आणि सामान्य डबल डेकरच्या विपरीत दोन्ही बाजूंना दरवाजे असतील। तर कुलाबा डेपो, मजाज डेपो आणि कुर्ला डेपो या ई बसेस मार्गावरती धावतील। सुस्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, या पहिल्यांदाच एसी डबल डेकर ई बसेस आज मुंबईच्या रस्त्यावरून धावतायत, कसा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित अशी डबल डेकर आहे। खरं तर ज्या पारंपरिक डबल डेकर आहेत त्या आपण बघितलेल्या होत्या, पण एसी डबल डेकर जी आहे ती पर्यावरणपूरक असणार आहे। विविध सोयी सुविधा यामध्ये आहेत, सीसीटीव्हीज आहेत आणि सगळ्यात म्हणजे स्वयंचलित दरवाजे आहेत। मुंबईकरांच्या खास आकर्षण असणाऱ्या या डबल डेकर्स आहेत। लोकेश चंद्राजी आपल्या सोबत आहेत, जे या बसची काय खासियत आहे ते आपल्याला सांगणार आहे। सर, खरं तर बहुप्रतीक्षित हा प्रकल्प होता आणि पुन्हा एकदा या रस्त्यावरती डबल डेकर दिसणार आहेत, काय नेमक्या सोयी सुविधा असणार आहेत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा जो बस आहे ते पर्यावरणपूरक आहे। म्हणजे इलेक्ट्रिक बस असल्यामुळे यामध्ये ध्वनी प्रदूषण आणि जो नॉईज पोल्युशन आहे, जे एअर पोल्युशन आहे तो होणार नाही। त्याच्याबरोबरच या बसमध्ये आपले 100% टॅप इन टॅप आउट म्हणजे डिजिटल तिकिटिंगची आपण सोयी करणार आहोत। त्याच्याबरोबरच यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे, महिलांसाठी एक पॅनिक बटन आहे आणि त्याच्याबरोबरच या बसमध्ये जे आपण पूर्वी जे आपली बस होती त्यामध्ये फक्त एकच आपला दरवाजा होता, यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही ठिकाणी आपण डबल डोअरची सोय केलेली आहे। त्याचबरोबरच जे स्टेअरकेस होता ते सुद्धा एक होता पूर्वी, आता यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही ठिकाणी आपण स्टेअरकेस दिलेले आहे। त्याच्यामुळे प्रवासियांना या बसमध्ये प्रवास करण्यासाठी कमी वेळेत आतमध्ये येणे आणि प्रवास पूर्ण झाल्यानंतर उतरण्यामध्ये सोयी होणार आहे। सर, या डबल डेकरमध्ये आपण इथे बघतोय की या पायऱ्या आहेत, तर साधारणपणे प्रवाशांची संख्या किती असणार आहे आणि कोणते रूट्स असणार आहेत ज्या रूट्सवरती या गाड्या सगळ्यात पहिल्यांदा सुरू होणार आहेत? तर डबल डेकर बसमध्ये जो कॅपॅसिटी आहे त्या सेम रोड स्पेसमध्ये आपण दुप्पट प्रवासी प्रवास करू शकतात आणि त्याच्यामुळे आता या बसमध्ये आपण याची सिटिंग कॅपॅसिटी 65 प्रवासियांची आहे आणि स्टँडिंगचा जर विचार केला तर जवळपास 80पेक्षा जास्त आपले प्रवासी यामध्ये एकाच वेळी प्रवास करू शकतात। पण आमचा जे अनुभव आहे त्यामध्ये 90 ते 95 प्रवासी आपले यामध्ये प्रवास करू शकतात। नक्कीच, आता आपण वरती जाऊयात। खरं तर डबल डेकरचा प्रवास करत असताना याच जिन्याला फार महत्त्व आहे। हळूहळू वरती चढत असताना तुम्हाला मुंबईचं एक सुंदर रूप पाहायला मिळतं आणि अनेक प्रवासी याच प्रवासाचा आनंद घेत असतात। सध्या मी डबल डेकरच्या वरच्या टप्प्यामध्ये आहे, जिथं आरामदायी सीट्स आहेत, मोकळ्या अशा मोठ्या खिडक्या आहेत, वातानुकूलित सिस्टीम आहे, त्याचबरोबर स्पीकर्स इथे देण्यात आलेले आहेत ज्यामार्फत सूचना देऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डबल डेकरचं खास आकर्षण असतं ते म्हणजे समोरून दिसणारं दृश्य। या संपूर्ण डेपोमध्ये ही पहिलीच बस जी आहे डबल डेकर ती येऊन पोहोचलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन तिकिटिंगची सुविधा सुद्धा याच्यामधनं मिळणार आहे। चलो ॲपचा सुद्धा वापर करता येणार आहे। अतिशय कम्फर्टेबल अशी सिटिंग इथे देण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईकरांना अनेक वर्ष जी डबल डेकर भावत होती, आवडत होती, तीच डबल डेकर आता येत्या सोमवारपासून मुंबईकरांना अनुभवता येणार आहे। श्वेता, धन्यवाद सुस्मिता या सगळ्या माहितीसाठी। आणि याच बसमधनं प्रवास करण्याची अनेक मुंबईकरांची इच्छा देखील असणार आहे। आता पुढची बातमी पाहूयात।